गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आपण आहे नेपाळमधील राणी पौवा या गावामध्ये. तुम्ही बघू शकता हे एक मंदिर आहे आणि खास आपण आलो होतो ह्या मंदिराच्या दर्शनासाठी. हे आहे मुक्तीनाथांचं मंदिर. तरी तुम्हाला इथलं दर्शनाचा लाभ घ्यायचा असेल तर मागच्या ब्लॉगमध्ये जा, तिथं तुम्हाला कम्प्लीट व्हिडिओ बघायला मिळेल. आणि दिवस उगवतोय मस्तपैकी, छान असं ऊन पडलंय, खूप थंडी येतं. -10 डिग्री टेम्परेचर होतं रात्रीला. हे आहे बौद्ध स्तूप. इकडं आपण नाही गेलो कारण याची उंची खूप आहे आणि इथं आपल्याला सवय नसल्यामुळं थोडंसं श्वास घ्यायला त्रास होत होता, कारण जास्त ऑक्सिजन मधून लो ऑक्सिजन मध्ये आलं की थोडंसं तकलीफ होते, बाकी काही नाही विशेषाचं. आणि हे जे गाव बघताय तुम्ही, हे राणी पौवा गाव आहे. इथं राहण्याची वगैरे सगळी सुविधा आहे. इथं हॉटेल, खूप सारे हॉटेल आहेत. तर तुम्ही बघू शकता, रात्री आपण इथं गेलो होतो दर्शनासाठी. हे जे झेंडा दिसतोय ना, याच्या मागे झाडं वगैरे, त्याच्यामध्ये मंदिर आहे. तर मित्रांनो, घर बसल्या तुम्ही या मुक्तीनाथांचे दर्शन करू शकता आणि या सर्व सिरीजचा आनंद घेऊ शकता. मागचे व्हिडिओ बघितले नसेल तर चॅनलला जाऊन बघू शकता. आपण थेट महाराष्ट्रातून बाईकवरती आलो आहे इथपर्यंत. हे नेपाळमधील राणी पौवा गाव आहे. हे आहे चांग व्हॅलीमध्ये आणि समोरचा व्ह्यू पण बघा किती छान आहे, पूर्ण हिमालय रेंज. आणि मित्रांनो, हे आहे हॉटेल आपण जिथं थांबलो होतो. हा आहे प्रेम, हा इथला वेटर आहे, छान मुलगा आहे. आणि हॉटेल पण छान होतं, सर्व्हिस पण छान होती. आपले वन डेचे इथं घेतले 1200 रुपये नेपाळी आणि जेवणाचे घेतले 500 रुपये आणि चहाचे 50 रुपये. तर मित्रांनो, आपला इथून सुरू होतोय परतीचा प्रवास आणि आपण आता निघालोय पोखराच्या दिशेने. पोखरा जाताना आपण जे पण रस्त्यामध्ये छोटे मोठे गावं आहेत त्यांना एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि गावामध्ये व्हिजिट करणार आहोत. इथले लोकल लोक कसे आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, हे UP मधील लखनौचे महिला मंडळी आहे. हे आपल्याला इथं भेटल्या होत्या आणि खूप सारे जण आले फिरायला. तर भेटून भारी वाटलं, कारण आपल्याला जेव्हा आपल्या देशातले लोक बाहेर भेटतात तेव्हा कुठल्याही राज्यातले असेल तरी पण एक बोलण्याचा मोह होतो आणि असं वाटतं की कोणीतरी आपलं भेटलंय बुवा. भारतातलं जरी भेटलं तर आपला कोणीतरी भेटल्यासारखं वाटतं, असं असतं. आणि या गोष्टी देश सोडल्यावर कळतात, कारण इथं शेजारी शेजाऱ्याला भेटल्यावर आनंद होत नाही, पण परदेशात गेल्यानंतर कोणी आपल्या देशातलं जरी भेटलं तर तो एक वेगळाच आनंद आहे. इथं बऱ्याच वेळा यांच्या सोबत गप्पा मारल्यानंतर त्यांनी फोटो वगैरे काढले आपल्यासोबत. मी पण त्यांच्यासोबत एक सेल्फी काढला. मुक्तीनाथांच्या आजूबाजूला ज्या पर्वतरांगा आहे ना, त्या सगळ्या निलगिरी पर्वतरांगा आहे. आणि त्यांची जी हाईट आहे, उत्तर साईडची जी पर्वतरांग आहे तिची आहे 7061 मीटर, मध्यवाली आहे तिची 6940 आणि दक्षिण साईडची जी आहे तिची 6839 मीटर एवढी उंची आहे बघा. तर अशी या डोंगराची उंची आहे, जिथपर्यंत आपण नाही जाऊ शकत. आणि आता समोर बघूया सफरचंदाचे बाग. तर आपण इथे एक जणाला भेटलोय, त्यांचं नाव आहे मगर. हे आहे मदन मगर. हे आपल्याला त्यांची सफरचंदाची बाग दाखवत आहे. माणूस खूप खुश आहे, पण त्यांच्याकडे पाहून असं वाटतंय हा हसमुख माणूस आहे. चला आपण बी जाऊया त्यांच्या मागे मागे आणि बघूया सफरचंदाची बाग. लय इच्छा होती केव्हाची सफरचंद खायची पण आणि बघायची पण, कारण आपल्या तिकडं नाही ना महाराष्ट्रात, त्याच्यामुळे इकडं आल्यानंतर असं एक खूप दिवसापासून असं वाटत होतं की आपल्याला हे कुठं बघायला मिळेल. सफरचंद छोटे छोटे पण त्याचे कलर बघा किती भारी. आणि येतं वा, बाबा तर तोडून खायला सुरुवात झाली. स्वतःचा बाग म्हटल्यावर काय आहे गे. ते मला तुम्ही पण तोडा खा. म्हणलं नाही, एकदा मला बघू द्या. हे बघा समोरच्या झाडाला किती कलरफुल सफरचंद आहे ना. आणि हे एकदम रसाळ सफरचंद आहे, तोंडाला पाणी आलं आता, पण भारी होते. आणि समोरचा व्ह्यू बघा, 2 गंजे डोंगर आहे, मध्ये स्नोवाला डोंगर आहे. पण हेच डोंगर संध्याकाळच्या वेळेस जेव्हा सूर्य मावळतो ना तेव्हा सोनेरी होतात. आणि हेच डोंगर बघता बघता समोर झाली ट्रॅफिक जाम. आपण त्याच्यातून पण निघलोय ट्रॅफिक मधून आणि आलोय समोर. काय सुंदर व्ह्यू आहे ना समोरचा.
पण हे सगळ्या प्रकृतीचा आनंद घेण्यासाठी घर सोडावं लागतं बाबा, आणि खूप सारे पैसे पण खर्च होतात त्याच्यामध्ये. पण ते पैसे खर्च करण्याचा जो हे आहे ना, म्हणजे पस्तावा नाही हो. काही गोष्टीमध्ये पस्तावा असतो ना, नाही बुवा इथं पैसे व्यर्थ गेले. तसं असे व्ह्यू बघायला भेटल्यानंतर आहे ना, तुमच्या पैशाचं सार्थक होतं, वेळेचंही सार्थक होतं आणि जीवनाचंही सार्थक होतं. त्यामुळं वेळ पैसा खर्च करायला पाहिजे, पण योग्य ठिकाणी. असं सल्ले नाही देते मी, माझं सांगतो. आता आपण जिथं पोहोचलोय हे आहे कागबेनी. तर ह्या साईडला आहे कागबेनी, समोरच्या साईडला आपल्या. पण इथं परमिट असल्याशिवाय जाऊ देत नाही. इथं $500 परमिट आहे. तुम्ही $500 परमिट घेऊन जाऊ शकता, कारण इथून अप्पर मुस्तांग जाता येतं. तर ज्यांना अप्पर मुस्तांग जायचंय त्यांनी $500 परमिट घ्यायचं आणि मग इथून पुढे जायचं. ज्यांच्याकडे परमिट नाही त्यांना परमिशन नाही. इथं चेकपोस्ट आहे, चेकपोस्टवर चेक करतात आणि मगच समोर जाऊ देतात. हे जे समोर बघतोय ना आपण, इथं नेहमी लँडस्लाईड होत असते आणि इथं थोडीशी भीती पण आहे, कारण वरून आहे ना गोटे वगैरे येतात खाली, दगड गोल गोल. कारण हे जे डोंगर आहे हा पूर्ण मातीचा आणि दगडांचाच आहे. हे समोर जे बघताय हे आहे जोमसोम शहर. आपण अजून शहरात एंट्री नाही केली, अलीकडेच आहे, पण इथं हॉटेल वगैरे राहण्याच्या खूप साऱ्या सुविधा आहेत. आणि आरामशीर केव्हा आले तर सीझन मध्ये वगैरे आले तर रेट कमी जास्त होऊ शकतात, पण ठीक आहे. इथं बघा सफरचंद वगैरे इथले लोकल विकायला ठेवले. हॉटेल खूप सारे आहे पण इथे राईट लेफ्ट दोन्ही साईडला. तर मित्रांनो, जोमसोम पर्यंत तुम्ही बाय फ्लाईट पण येऊ शकता. तर फ्लाईटने येण्यासाठी तुम्ही काठमांडू किंवा लुंबिनी बॉर्डर आपल्या सोनवली बॉर्डर जवळच आहे, जे ओपीच्या साईडने पडते. तर इथपर्यंत तुम्हाला फ्लाईट कनेक्टिव्हिटी आहे. इथपर्यंत तुम्ही फ्लाईटने येऊ शकता. आणि हे बघा, जी हवाई पट्टी आहे ना ही खूप छोटी आहे, कारण इथं छोटेच प्लेन लँड होतात, जास्त मोठा स्पेस नसल्यामुळं. तर हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला वापस आलो होतो थोडंसं फिरून. इथपर्यंत एअर सुविधा उपलब्ध आहे, तुम्ही बाय एअर पण इथपर्यंत येऊ शकता. म्हणजे वेळ वाचतो, ज्यांच्याकडे वेळ कमी त्यांच्यासाठी. तरी पण आपण महाराष्ट्रातून इथपर्यंत मोटरसायकलवर 8 दिवसात पोहोचलो. 7व्या दिवशी आपण मुक्तीनाथला होतो आणि 8व्या दिवशी आपण रिटर्न करतो. म्हणजे बघा. आणि इथलं एक गाव दाखवतो तुम्हाला अजून, बरं का. गावाचं नाव नाही माहिती. रस्ता बघा किती स्टीप आहे, खतरनाक. तरी पण आपण इथून बाईक चढवून घेऊन जाणार आणि येणार ह्या गावामध्ये. हे जुनं गाव आहे. रोडनी भरपूर सारे गाव होते, पण ते जे आहे ना नवीन म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटने बांधलेले. पण इथं बरेच सारे असे घर आहे की ते दगडामध्ये बांधकाम केलंय आणि बाहेरून त्याला व्हाईट कलर दिलाय. बऱ्याच घरांना पांढराच कलर आहे. त्याचं काय रिझन आहे ते माहित नाही. कदाचित बर्फ पडतो त्याचं बर्फामध्ये मॅच पण होत असेल, सेम कलर. किंवा मग ऊन जास्त पडत असेल तर तापायला नको या दृष्टिकोनाने काहीतरी त्यांचं नियोजन असेल. तर हे असं गाव आहे, हे असे घर आहे, खूप छान घर आहे. आणि इथं लोक पण खूप सारे राहायला. तर ह्या घरात कोणी असेल तर आपण जाऊन बघूया. आतून एखादं घर बघायला मिळतं आपल्याला. जर भेटला आतून बघायला चांगली गोष्ट आहे. याचा दरवाजा उघडा दिसतोय. मोठ्या दरवाजामध्ये छोटा दरवाजा आहे ना. हे दिदी आहे घरामध्ये, पण दिदीच्या घरामध्ये कोणीच नाही. त्याच्यामुळं आपण बाहेरूनच तिला विचारलं इथं राहण्याची, जीवन जगण्याची काय हे आहे, खर्च पाणी कसा बघतो. तर शेती आणि मेन व्यवसाय त्यांचा शेतीच आहे. आणि दुसरं नोकऱ्या आहे थोड्याफार, त्यावर उदरनिर्वाह त्यांचा बघतो. एवढंच तिने सांगितलं. आणि ते घरी कोणी नसल्यामुळे आपण पण जास्त बोललो नाही आणि निघालो तिथून लगेच. आता आपण जिथून एंट्री करतोय हे सगळ्यात फेमस शहर आहे. कशामधलं? लोअर मुस्तांग मधलं. या शहराचं नाव काय? मारफा शहर आहे, मारफा. आणि आता तुम्हाला दाखवतो मी जुनं मारफा. जे नवीन मारफा आहे ते मेन रोडला आहे. आपण आता जुन्या मारफा शहरामध्ये आलो आहे. आणि हे असं जुनं मारफा शहर आहे. गल्ली बघा तुम्ही किती छोटीशी आहे. याच्यात फक्त 2 व्हीलरच येते, 4 व्हीलर मध्ये येणार पण नाही जाणार पण. खूप छोटा रस्ता आहे आणि पूर्ण दगडाचं बांधकाम तुम्ही बघू शकता. पूर्ण दगडी बांधकाम.
हे इथलं एक हे मॉनेस्ट्री आहे, जिथून बाहेरचे लोक आहे जपनीज वगैरे हे खूप सारे लोक येतात इथं मॉनेस्ट्रीसाठी. आणि इथं व्हिजिट करून आपण निघालो आहे. समोर बघू शकता याच्यावर बसवून हिंडून फिरून मस्त फोटो बिटो काढतात, लोक एन्जॉय करतात. हे आपल्याकडलेच काही आले मस्त फिरायला चालले वापस. लोक जोडी जोडीनं फिरतात राव, मी एकटाच फिरतोय, काय करताय. तर तुम्ही बघितलं असन गावाच्या एंट्री आपण जिकडून केले त्या साईडला पण एक छोटीशी कमान होती, जिकडून एक्झिट केलं तिकडं पण एक छोटीशी कमान होती. तर ह्या एकदम छोट्याशा कमानीमधून फक्त बाईकच गावात जाऊ शकते, अदरवाईज 4 व्हीलर वगैरे तुम्ही नेऊ शकत नाही. आणि समोरचा पूल बघा, हा रोपवाला पूल आहे, त्यावरती तो बंड्या मोटरसायकल चालवतोय, अलाउड असेल म्हणून चालवतोय. आता इकडं मोकळा रोड भेटला, मस्त चिंगाट गाडी पळवतो छान काही. हा लगेच चिंगाट गाडी पळवली. इथं आले पोलीस चौकी, इथं आपण यांच्यासोबत थोड्याशा गप्पा छप्पा मारल्या आणि एंट्री करावं लागते तिथं की आपण लोअर मुस्तांग मधून एक्झिट करतोय. आपण आता लोअर मुस्तांगच्या बाहेर आलोय आणि आपण निघालोय पोखराच्या दिशेने. तर पोखरा जाताना समोरचा व्ह्यू बघा किती छान आहे. एक डोंगर एकदम ग्रीन आहे, समोरचा डोंगर सोनेरी दिसतोय, तिकडं काहीच नाही. हा समोरचा डोंगर बघा, वरती बर्फ पडलाय त्यावर टॉपला. इकडं चेहरा फिरवला की सगळं मतलब वातावरण चेंज होईल. मी थोडस लोकेशन चेंज केलं की निसर्गाचं सौंदर्य चेंज होतं. जागेवर एका ठिकाणी फिरून तुम्ही एका ठिकाणी बर्फाचा, एका ठिकाणी सोनेरी पहाडांचा, एका ठिकाणी ग्रीन पहाडांचा असा आनंद घेऊ शकता. आणि इथं लँडस्लाईड झालं होतं, दगड दिले एका बाजूला करून लोकांना रस्ता मोकळा. रस्ता पण बघा किती खाली, मजा येते पण अशा ठिकाणी फिरायला. आणि हा डोंगर असा क्रॉस कट करून त्याच्या खालून रस्ता आहे, म्हणजे सावली सुद्धा पडते आपल्यावर, ऊन यायचा तो विषयच नाही. आता इथं डोंगर नाही तर जिथून आपण डोंगराच्या खालून चाललोय त्या डोंगराची सावली आपल्यावर पडते, बघू शकता. किती मेहनत घेतली असं बिचाऱ्यांनी रोड बनवण्यासाठी. आणि हे आपल्या बाजूला जे आहे ना, ही कालीगंडकी नदी. इथं तर शावरच चालू आहे, वरतून डोंगरातून असं टपटप पाणी टपकतंय अंगावरती. एक तर पहिलेच थंडीनं अजून वरतून पाणी, मजा आहे. पण समोर बघा निळा आकाश, पांढरे ढग, असा व्ह्यू बघितला की असं वाटतं वा आपण कुठेतरी नवीन ठिकाणी ना. आता नवीन ठिकाणचाच नवीन धबधबा दाखवतो. हा धबधबा तुम्हाला जाताना दाखवला नव्हता, येताना स्पेशल आपण इथं थांबून हा धबधबा तुम्हाला दाखवतोय. कारण जाताना कसं होतं, पोहोचायचं होतं, उशीर नको. किती मोठा धबधबा आहे. आणि विशेष म्हणजे हे सर्व पाणी बर्फाचं आहे. हे तुम्हाला मागे डोंगर नाही दाखवलं का, वरती बर्फ आहे, खाली सोनेरी डोंगर आहे, ग्रीन डोंगर आहे, तिथलं हे सगळं पाणी वाहून येतं. आणि इकडं बघा हे 2 नद्या आहेत. ती छोटीशी नदी येऊन मिळते गंडकी नदीला, तिचं पाणी बघा किती क्लीन आहे. आणि जे गंडकी नदी हिचं पाणी बघा किती माती असं गढूळ पाणी. तर ह्या नदीला कुठंच स्वच्छ पाणी नाही. जी कालीगंडकी नदी आहे ना, जिथून मी सुरुवात केली तिच्यासोबत जाताना पण आणि येताना पण, त्या प्रत्येक ठिकाणी तिचा प्रवाह असाच आहे. हा वरती एक छोटासा धबधबा आहे, बघू शकता. त्याच्या समोर बघा तो तिकडं डोंगर, निळं निळं आकाश, त्याच्यामध्येच एक बर्फाचा डोंगर पण होता. आणि समोरचं जे दाखवतोय ना, इकडे काही लोक राहायला पण दिसत नसेल, पण असं लाईव्ह डोळ्याने दिसतंय, व्हिडिओ दिसतं का नाही माहिती नाही. आणि हे जे छोटे छोटे असे टप्पे टप्पे दिसत आहे ना पायऱ्यांसारखे, ते भाताची शेती. त्याच्यानंतर हा इथे यांचा पॉवर प्रोजेक्ट आहे, पॉवर जनरेशन प्लांट आहे, आणि वरती ते डिस्ट्रीब्युशन लाईन आहे. तर असं आहे नेपाळ. नेपाळ 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 बघून बघून आहे ना फार कपाळ खाजवायची वेळ आली आता. कारण एवढे सुंदर दृश्य आहे इकडं, त्यातलं काय रेकॉर्ड करावं आणि काय सोडावं हेच कळत नाही. आता बघा 2 डोंगर किती जवळ जवळ आहे, आणि जो नदीचा प्रवाह आहे त्याच्या बाजूलाच हा रोड आहे.
आणि इथं रोड पक्का नाही बरं का, हा टेम्पररी असल्यासारखा रोड आहे, म्हणजे चिखल मातीचा. बघितलं, पण एवढं चिखल वगैरे नाही आहे, खाली दगड वगैरे टाकून थोडस मजबूत आहे, गाडी स्लिप वगैरे काही होऊ शकत नाही. धबधबा बघा, धबधब्याचं अर्ध पाणी खाली पडतंय आणि अर्ध वरच उडून जातं. हाईट जास्त आहे, खालून हवेचं प्रेशर आहे, त्याच्यामुळे कसं होतं. आणि आता जिथं आपण थांबलोय ना, इथून खूप लांब दिसतंय पुढं पोखरा आणि पोखरा लेक. पण हेच इथून खूप दूर आहे बरं का, आपल्याला फिरून जायला भरपूर वेळ लागेल. तर असं तुमच्याशी बोलत बोलत आणि गप्पा मारत मारत आपण पोहोचलोय पोखरा शहरापर्यंत. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.